नमस्कार, मी सुलेखा तळवलकर. दिल के करीब अग्ग आणि आहो मध्ये तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. ते लहानाचे मोठे झाले ते एकत्रच असं म्हटलं तरी चालेल. लग्नानंतर नवरा बायको एकमेकांना समजून घेत आपलं नातं फुलवतात. ही जी त्या नात्यातली गंमत असते ना, ती इतकी वर्ष एकमेकांना ओळखत असल्यामुळे हरवते का हो? त्यांच्यातलं नातं कसं फुलतं, कसं आकार घेतं, ह्या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. चला तर मग स्वागत करूया आपल्या लाडक्या मुग्धा आणि प्रथमेशचं. नमस्कार. नमस्कार. वेलकम टू दिल के करीब अग्ग आणि आहो. थँक्यू सो मच. हे म्हणतानाच मला कसं तरी होतंय ग. मला अजूनही एवढेच वाटतंय. येस, व्हेरी स्वीट. मला खूप आनंद होतोय. आम्हालाही खूप आनंद होतोय. आपलं कधीपासूनच हे पेंडिंग होतं आणि ते फायनली आज होत आहे, त्यामुळे छान वाटतंय. हो ग. किती 7 महिने झाले लग्नाला? 7 महिने झाले का? होतील म्हणजे. अच्छा, वा वा वा. आणि दिल के करीब बघता की नाही? हो, मी बघितलंय, मी खूप फॉलो केलंय हे. येस. सो तुम्हाला माहित असेल की तुमचं स्वागत भरपूर गिफ्ट्स देऊन करू. सगळ्यात आधी नुकतंच लग्न झालंय म्हणून मुग्धा तुझी ओटी भरते. मी आता ओढणीत घेते. म्हणजे असे मॉडर्न ओढणी. बरं, तांदूळ यातच आहे. ओके. फक्त किती सुंदर आहे. ओटी बघ ना, ती किती गोड आहे. खूपच गोड आहे. किती सुंदर आहे. सगळ्यांना आपण दाखवूया. खूपच गोड ब्लाउज पीस आहे. या ब्रँडचं नाव आहे साजिरी. दीपाताई चेऊलकर यांचा ब्रँड आहे. खूपच सुंदर आहे. आणि तुझी साडी मला खूप आवडली आणि हे ब्लाउज मला सेम वाटतंय ऍक्च्युअली. येस. आणि खूप सुंदर आहे ब्लाउज पीस. येस, खूप गोड आहे. हा, सो दीपाताईंनी तुझ्यासाठी हे खूप प्रेमाने पाठवलंय. आणि दीपाताई सुद्धा तुम्ही एवढेसे असल्यापासून बघताय. सो त्यात खूप दिल के करीब प्रेम आहे. अगदी. थँक्यू सो मच. मला खूप आवडलंय. आणि दीपाताई, तुमची साडी दोघांनाही खूप आवडली आहे. थँक्यू सो मच. आणि सगळ्या साड्या उत्तम आहेत त्यांच्याकडच्या. सो प्रथमेश, तुला जर का हिच्यासाठी शॉपिंग करायचं असेल तर साजिरी साड्या पार्ल्यात आहे. 100% नक्की. आय एम वेटिंग. आपल्याला ना आयुष्यात अनेक प्रश्न पडतात. त्याची उत्तरं सुद्धा आपल्याला माहित असतात कदाचित, पण तिथपर्यंत पोचायचं कसं हे ठाऊक नसतं. तो मार्ग दाखवते ती आपली दिल के करीब मैत्रीण निलिमा अमित, जिने खूप छान पुस्तक लिहिलंय, एक आयुष्य अनेक प्रवास, आनंदी जीवनाचं रहस्य. तुमच्यासाठी भेट म्हणून पाठवले. थँक्यू. आम्ही नक्की वाचू. ती एक लाईफ कोच आहे, रेकी हिलर आहे. आणि ना तुझ्यासाठी काहीतरी लिहिलंय आत ते पहिल्या पानावर. वाचून दाखवशील का सगळं? येस, दाखवते ना. अंतरंगातूनच उपजणाऱ्या प्रकाशास कोणीही कधी झाकोळू शकत नाही, असं लिहिलंय. कमाल. खूप छान. थँक्यू. आम्ही दोघंही वाचू नक्कीच. आणि हे इंग्लिश आणि मराठी दोन्ही मध्ये अवेलेबल आहे. तुमच्या मित्रमैत्रिणींना हवं असेल तर Amazonवर अवेलेबल आहे. ही आपली एक नवीन मैत्रीण आहे, शैलजा मोरे, जी लवकरच आपल्या दिल के करीब होणार आहे. अच्छा. सो त्यांनी तुमच्यासाठी मराठीतलं गुरुचरित्र पाठवलंय, जे श्री ठाकूर महाराजांनी लिहिलेलं आहे. आणि खूप साध्या सोप्या मराठी भाषेत आहे. अरे वा वा वा. गुरुदेव दत्त. तुम्ही दोघंही दत्त भक्त? हो. प्रथमेशमुळे मी असं झालंय ऍक्च्युली. येस ताई, थँक्यू सो मच. थँक्यू. आपली एक साताऱ्याची मैत्रीण आहे. ओके. डॉक्टर आरती सोमण, आणि 100% हर्बल प्रोडक्ट्सचा त्यांचा हा ब्रँड आहे, निसर्ग हर्ब्स. सो बेसिकली तुम्ही खूप प्रवास करता आणि तुम्हाला तुमची हेल्थ जपायची असते, म्हणून त्यांनी तुमच्यासाठी खास पाठवलेला आहे. ते ॲसिडिटी आणि इम्युनिटी वाढवण्यासाठी ही 2 सिरप्स. ओके. आणि 100% हर्बल प्रोडक्ट्स असल्यामुळे भरपूर प्रोडक्टची रेंज आहे त्यांच्याकडे. आणि प्लांटेशन पासून ते प्रोडक्शन पर्यंत त्या स्वतः करतात. या काही अगरबत्त्या आहेत. वाव. हर्बल सोप आहे. किती छान. आणि ही सिरप्स ट्राईड अँड टेस्टेड आहेत.
आणि निसर्ग हर्ब्सच्या सगळ्या प्रॉडक्ट्सवर दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी आहे 25% ऑफ. NH25 हा कुपन कोड यांनी सगळ्यांनी वापरला तर आम्ही नक्की ट्राय करू हे. येस 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 नक्की. आणि अगरबत्ती तर करूच म्हणजे डेफिनेटली. येस. आपली आणखीन एक नवीन मैत्रीण आहे ठाण्याची, पूर्वा खोत, आणि ब्रँडचं नाव आहे जोशी क्रिएशन्स. अच्छा. हे इतकं छान आणि इनोव्हेटिव्ह आहे ना, मला बघता क्षणी आवडलं. सो हा सेट आहे रांगोळ्यांचा. रांगोळ्यांच्या रंगांनी त्यांनी ह्या रेडीमेड रांगोळ्यांचा हे बनवलं. किती भारी आहे बघ ना, आणि सो इनोव्हेटिव्ह. हे बघ खूपच सुंदर आहे आणि हेवी आहे. हा, सो ते उडणार नाही तरी राहील. हे बघ खूप सुंदर केलंय, खूपच छान केलंय. खूप छान केलंय, खूपच. हो, हे असं खूप बारीक बारीक पण केलंय त्याने त्याच्यामध्ये. वाव. सो असा अख्खा सेट आहे, डब्बा भरून रांगोळ्या आहेत. खूप भारी, मला खूपच आवडली आयडिया. छान आहे, मस्त आहे. नाईस. पूर्वाताई, थँक्यू सो मच. थँक्यू. लई भारी. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे, कल्याणीताई मोडक, आणि त्यांच्या ब्रँडचं नाव आहे क्रिएटिव्ह माइंड्स. अच्छा, ओके. आणि नावामध्येच बात आहे. हा, सो हे रस्त्यावरचे पाथरवट असतात ना, त्यांच्याकडून दगडात हे काम त्या करून घेतात. ही चूल आहे, मडकं आहे, ताटली आहे, गोड आहे, एक जातं आहे. ओ, कसलं केलंय, क्लास. कोकणातल्या घराची आठवण. हो, एकदम एकदमच. आणि खूप बारीक बारीक पाटावर म्हणताय. ओ, किती गोड आहे. सुंदर. गोंडस आहे, गोंडस. हे तर खूपच आवडलं मला. बारीक बारीक काम केलंय. थँक्यू सो मच. थँक्यू. तुम्ही दोघंही फूडी आहात असं कळलंय. प्रचंड. खरवस आवडतो का नाही? हा प्रश्नच असू शकत नाही, एवढा आवडतो. सो अद्वैत बापट, ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे सहज हवन एंटरप्राइज, त्यांनी तुमच्यासाठी आणलाय ऑर्गॅनिक गुळापासून बनवलेला खरवस. थँक्यू. कमाल. सुंदर. आणि त्यात तो गुळाचा आहे, त्यामुळे एंड आहे. थँक्यू. थँक्यू थँक्यू. सो मला असं कळलं की तुला पर्पल कलर आवडतो. येस येस आवडतो. सो जवळपास आहे, वाईन कलर आहे. आणि तुझ्यावरती खूप छान दिसेल हा रंग. थँक्यू. मला खूप आवडलं हे. ही आहे महेश्वरी कॉटन सिल्क. ओके. आणि ब्रँडचं नाव आहे शिनेल. आपली आणखीन एक दिलके करीब मैत्रीण आहे मोहिनी शिंदे. सुंदर आहे, मला हा रंग खूप आवडला. सुंदर आहे, सुंदर. सेम असा माझा कुर्ता आहे, सो आम्ही ट्विनिंग करू शकतो. थँक्यू. खूप छान आहे. येस, सुंदर. लवकरच नेसेन मी आता. मोहिनी, थँक्यू सो मच. मस्त साडी. खरंच खूप छान आहे, खूपच छान आहे. थँक्यू. एवढ्या सगळ्या मैत्रिणी झाल्या, आता एक दिलके करीब मित्र आहे आपला, निशांता आवळे. ओके. ज्यांच्या ब्रँडचं नाव आहे चेरी पिक. आणि तुम्हा दोघांसाठी हनीमून कलेक्शनची एक बॅग पाहिजे. थँक्यू. ही पण खूप छान आहे, खूप युनिक कॉम्बिनेशन आणि खूप छान आहे, व्हायब्रंट. हा, आणि एकदम अशी काय म्हणतो आपण, ट्रेंडी पण आहे. खूप छान आहे, खूप छान. आणि MNP असं हो, कस्टमाइज लिहिलंय त्यांनी. किती छान. मस्त मस्त. लवकर वापरू आता. प्लीज प्लीज. डेफिनेटली. या सगळ्या बॅग्स वर निशांतांनी 35% डिस्काउंट ठेवलाय, फक्त आपल्या दिलके करीबच्या सगळ्या प्रेक्षकांसाठी. सो आता गप्पांना सुरुवात करूया. येस. सुरुवात करायच्या आधी एक किस्सा सांगायचा आहे, आणि तू ओरडायचं नाहीस मला. ओके. तू किस्सा सांगायचा इथेच मी आधी फुटले. नाही, म्हणजे कदाचित असं होत असेल तुमच्या बाबतीत, पण हे माझ्या घरात झालंय तुमच्या बाबतीत. कुठल्या तरी तुमच्या एका कार्यक्रमाला माझी सासू आली होती का, स्मिताताई आल्या होत्या कुठल्या तरी एका लिटल चॅम्प्सच्या कार्यक्रमाला.
तर त्या घरी आल्या. हम्म. मी आणि माझी आई आम्ही बसलो होतो, तर खुश होती एकदम. म्हटलं काय झालं? काही नाही, जावई सापडलाय मला. बापरे. अरे देवा. मग तिने तेव्हा हो. बापरे, जेव्हा कशाच काही काहीच नव्हतं. नव्हतं. म्हणून म्हटलं मला ओरडा. पण मला मजा आली ऍक्च्युली ऐकून आता. उकडीचा मोदक आहे असं तिने मला सांगितलं. हो. आल्या होत्या एका हो, एका कोणत्या तरी episode. हो, कार्यक्रमात. हो. आणि जाम खुश होती तुझ्यावर. आणि तिने मला हा रेफरन्स पण सांगितला होता त्यावेळेला, की हा उकडीचा मोदक आणि माझ्या सासऱ्यांना त्यांची सासू मैद्याचं पोतं म्हणायची. ओके. तर म्हणजे त्यांचा भास झाला. आता किस्सा चिडू नका. नाही नाही ग, नाही, मला मजा आली खरं तर. नाही, मी मॅनेज करेन ते. बापरे. बरं. ओके. तिचं नाव टिया बाय द वे. अरे ती चिडणार आहे माझ्यावर किस्सा सांगितल्याबद्दल. मम्मा तुला काय कळतं का नाही? असो. सो माझं असं म्हणणं आहे की लहानपणापासून ओळखता एकमेकांना. सो मगाशी म्हणाले तशी ती गंमत जाते का रे निघून, की नाही होत असं? खरं तर नाही झालं. नाही. कारण ना, म्हणजे बऱ्याच कपल्समध्ये किंवा बऱ्याच लग्नांमध्ये असं होतं की लग्नाच्या आधी 1-2 वर्षच आपण किंवा फार तर 4-5 वर्ष एकमेकांना माहिती असतो आणि मग तो पिरियड शिफ्ट होतो की ओळखण्याचा जो पिरियड म्हणतो ना आपण, की लग्नाच्या आधी आपण थोडेसेच ओळखतोय आणि लग्नानंतर मग हळूहळू पूर्ण ओळखायला लागतो. तर हे सगळंच माहितीये ना आता लहानपणापासून एकत्र असल्यामुळे. ते चांगले का वाईट? चांगलं आहे, कारण सगळंच माहितीये. आता काहीच काय म्हणतो आपण, कमबॅकच नाहीये, काही माहिती आहे सगळं. आणि आम्ही सगळं माहिती असून सुद्धा लग्न केलं हे म्हणजे अगदी लहानपणापासून आम्ही एकमेकांना ओळखतोय. प्रत्येकाचे गुणदोष किंवा स्वभाव माहिती असून सुद्धा आम्ही आमच्या काय डिसिजनवर. आणि ऍक्च्युली आमच्या दोघांच्याही गुणदोषांची आम्ही मजा घेतो ऍक्च्युली. हा, म्हणजे आम्ही एन्जॉय करतो. जे दोष आहेत ना ते सुद्धा, आता कधीतरी माझं खूप वेळेत आवरलेलं असतं आणि जर प्रथमेशचं वेळेत आवरलेलं नसेल तर मी मजा घेते, तुझं नाही आवरलंय, माझं आवरलंय. सो आम्ही ते असं ठेवलंय थोडस. ओके. आणि ते काय ग, तू आधी दादा म्हणायचं? अगं काय ग. बरं, ते दादा म्हणणं कधी थांबलं किंवा कधी असं तुला जाणवलं की आता नको, आता हा मला दादा दादा ऍक्च्युली काय झालं की मी आणि आम्ही सगळेच, म्हणजे प्रथमेश पेक्षा जे कोणी आम्ही लहान होतो आम्ही सगळेच, कार्तिकी, मी वगैरे, आम्ही सगळेच त्याला दादा म्हणायचो कारण आम्ही दोघी लहान होतो. सो मी प्रथमेश, किती अंतर आहे तुमच्या? आमच्यात 5 वर्षांचं अंतर. सो मी त्याला दादा म्हणायचे आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम असं झालं की आता आपण प्रोफेशनली आम्ही कुठल्या तरी एकत्र एका कार्यक्रमामध्ये एकत्र काम करणार होतो, असं काहीतरी होतं. आणि तेव्हा असं झालं की मग आपण आता सेम पेजवर काम करतोय तर आता दादा नको म्हणूया असं. अच्छा. सो ती संधी मिळाली मला. त्याच्या खूप आधीपासून मी त्या संधीची वाट बघत होते की कधी असं अशी वेळ येते की मी जेव्हा दादा म्हणणं बंद करू शकते असं. सो ते तसं झालं आणि मग म्हणजे असा त्याला काही जर्क नाही, म्हणजे कोणाला समजलं पण नाही की तिने दादा म्हणणं कधी बंद केलंय. हळूहळू कधीतरी प्रथमेश दादा, म्हणजे असं नकळतपणे झालं ते. बरं, मैत्री, उत्तम मैत्री असणं वेगळी गोष्ट आणि लग्नाचा विचार करायचा एखाद्याबद्दल किंवा एखादीबद्दल. सो लग्नासाठी आपण जेव्हा विचार करतो की अरे हे फायनल आहे आता, म्हणजे नो कमबॅक. सो कुठले गुण तुला आवडले तिच्यातले आणि तुझ्यासाठी? खूप, खरं तर खूप गुण आवडलेत. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती शिस्तीची आहे. आणि मी बेसिस तर नाही म्हणता येणार पण मी तेवढा शिस्तीचा नाहीये. तर मला असं वाटलं की समहाव मला कोणीतरी शिस्तीत आणायला एक माणूस पाहिजे, तर ती हीच असेल. आणि बेसिकली आम्ही दोघंही सेम फील्ड मधले आहोत आणि म्युझिक ही गोष्ट अशी आहे की ती जेवढी आपल्या गुरूंकडून शिकून येते, आपण रियाज करून येते, तेवढीच एकमेकांच्या डिस्कशन मधनं पण ती डेव्हलप होत जाते. तर तो एक मला महत्वाचा पॉइंट वाटला की हे आपल्यामध्ये चांगलं होत आहे. कारण कार्यक्रमामध्ये आम्ही एकत्र असायचो लहानपणापासून. सो आमचं डिस्कशन बेसिकली आम्ही एका स्ट्रीमचं गाणं करतोय, म्हणजे क्लासिकल असेल किंवा क्लासिकल बेस, सेमी क्लासिकल, थोडंसं लाईट म्युझिक. तर ह्या एका स्ट्रीम वर असल्यामुळे आमच्या डिस्कशन खूप व्हायचं आणि आम्ही एकमेकांचं
विचार घेत घेत डेव्हलप केलंय गाणं, किंवा म्हणजे गुरु आणि स्वतःचं रियाज तर आहेच, पण ही गोष्ट जास्त महत्वाची वाटली. आणि त्यामुळे तो एक महत्वाचा पॉईंट होता की आपल्याला ते ट्युनिंग आपलं छान होईल आणि बाकी ह्या गोष्टी जागेवर येतील. खरं तर ते ट्युनिंग आधी झालं असं Yes, म्हणू शकतो yes. आम्ही, कारण आम्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने जे भेटायला लागलो ना त्याच्यातनं आम्ही आधी खूप छान मित्र झालो, कारण आम्ही कार्यक्रमांच्या निमित्ताने भेटत होतो. त्यामुळे म्युझिकल काहीतरी निमित्त निघायचं आणि मग आम्ही भेटायचो. सो त्यामुळे आमचं म्युझिकल ट्युनिंग खूप छान झालं आधी आणि मग पुढचं सगळं होत गेलं. पण तरी मगाच्या प्रश्नाचं उत्तर मला असं मिळालं नाही की लग्न म्हणजे ही शिस्तीची आहे तर ठीक आहे ना, एखादी मैत्रीण असते की शिस्तीची, पण मला हिच्याबरोबर आयुष्यभर राहायचंय. हो, म्हणजे हे 1-2 पॉइंट सांगितले ते. आणि एका पॉइंट नंतर आम्हाला एकमेकांचा सहवास खूप छान वाटायला लागला की अरे सवय झाली सवय झाली की आम्ही झालं. जरा म्हणजे हे प्रत्येकाच्याच बाबतीत होत असतं जे कोणी प्रेमात पडतात. तर की आम्ही आता 2-3 दिवस सलग कुठे दौऱ्यावर आहोत, तर 3 दिवसानंतर आम्ही एकमेकांच्या घरी गेल्यावर अरे नाही यार काहीतरी मिसिंग वाटतंय. आणि असं ते छान वाटायला लागलं की आपण म्हणजे जमणं किंवा आपलं खूप छान जमतंय जुळतंय हे मित्रमैत्रिणीमध्ये पण होतं, पण आपल्याला तो सहवास छान वाटतोय असं वाटायला लागल्यानंतर मग आम्हाला असं वाटलं की आपण आणि म्हणजे असं जर झालं नाही खूप दिवसात, आता एकत्र कार्यक्रम खूप पहिल्यापासूनच होत होते, पण समजा असा एखाद महिना झाला नाही आमचा दोघांचा एकत्र कार्यक्रम, त्याचं वेगळं काहीतरी सुरू आहे, माझं वेगळं काहीतरी सुरू आहे, त्याच्यानंतर जेव्हा मी परत एखाद्या कार्यक्रमासाठी किंवा एखाद्या रेकॉर्डिंगसाठी एकत्र भेटायचो तेव्हा असं आपण म्हणतो ना स्ट्राईक होतं आपल्याला की अरे आपण हे एक महिन्याभरात आपण हे केलं नाही, आपण महिन्याभरात ह्या निमित्ताने भेटलो नाही, असं ते खूप फ्रिक्वेंटली व्हायला लागलं मग नंतर. आणि मग असं स्ट्राईक झालं की अरे नाही आपल्याला खूप सवय झाली आता एकमेकांची असं. आणि घरच्यांची परमिशन घेणं किती गरजेचं होतं दोघांसाठी? 200% गरजेचं होतं. म्हणजे आम्ही असं ठरवलं होतं की कोणाच्याही विरोधात जाऊन करायचं नाही आपल्याला लग्न, कारण ही खूप छान गोष्ट आहे, हा एक संस्कार आहे, तर तो सगळ्यांच्या सहमतीने आणि आशीर्वादाने झाला पाहिजे मोठ्यांच्या. तर हे पहिल्यापासून आमच्या डोक्यात होतं आणि पण नाही आला प्रॉब्लेम. म्हणजे दोन्ही घरी आम्ही एकत्र सांगितलं, तिने तिच्या घरी त्याच वेळी अगदी मुहूर्त ठरल्यासारखा, मी माझ्या घरी सेम वेळी, आम्ही दोघांकडे सेम वेळी सांगितलंय. पण जसा आमच्या प्रेक्षकांना आपला अंदाज होता तसा घरच्यांना पण होताच अंदाज, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम नाही आला, कारण जडणघडणच बघितलेली आहे ना लहानपणापासून एकमेकांची. म्हणजे जसं मला प्रथमेश माहितीये, जशी त्याला मी माहितीये, तसं दोघांच्याही आईबाबांना दोघंही माहिती होतं, त्यामुळे असं काही नाही म्हणण्यासारखं काहीच नव्हतं, त्यामुळे ते लगेच. पण ही गोष्ट पूर्ण डोक्यात होती की आपण आपल्या घरच्यांच्या सहमतीनेच करायचं सगळं. हो, डेफिनेटली. सो दोघांनी एकत्र सांगितलं घरी आपापल्या. अच्छा, ओके. ते कसं झालं मला सांग. नाही म्हणजे आम्ही एक दिवस असा ठरवला. त्यांची रिॲक्शन काय होती? खरं सांगायचं तर असं आश्चर्याचा धक्का वगैरे कोणालाच बसला नाही, कारण त्यांना एक्सपेक्टेड होतं, ते जस्ट वाट बघत होते की आमच्या तोंडून कधी बाहेर पडतं. आई वडिलांना माहितीच असतं, खूपच माहिती होतं त्यांना, त्यामुळे त्यांना अच्छा हो का, ओके मस्त अशी रिॲक्शन होती. मग एखादी गोष्ट आपल्याला माहिती आहे आणि ती आपण ऐकतोय असं, तेव्हा कशी रिॲक्शन येईल तसं होतं ते. म्हणजे ओ अच्छा वगैरे असं नाही झालं त्यांचं, कारण त्यांना माहिती होतं. बेसिकली आम्ही थांबलो होतो का हिचं ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायचं होतं, पोस्ट ग्रॅज्युएशन MA म्युझिक मधलं, तर आम्ही म्हटलं की ते पूर्ण होऊ दे आणि मग आपण हे करू, म्हणजे सांगू. आणि तर माझ्या घरी थोडीशी मला हवा दिली की आता तुझं लग्नाचं वय आहे तर आम्ही आता स्थळ बघायला लागतो. मुद्दाम की आता तरी बोलेल. मग आम्ही डिस्कस केलं की असं चाललंय, तर स्थळ बघायला काही प्रॉब्लेम नाहीये, पण कशाला उगाच वेळ नाही वेळ कशाला घालवायचा ना, म्हणजे घरच्यांचा त्या स्थळांचा आणि आपला, त्यापेक्षा आपण आता सांगूया. तोपर्यंत हे पण शिक्षण पण पूर्ण झालं होतं आणि गोल्ड मेडलिस्ट. थँक्यू. क्या बात आहे. बरं, आता त्याच्या घरच्यांची तू ओळख करून दे आणि व्हायस वर्सा. अच्छा, ओळख म्हणजे प्रॉपर तू म्हणतेस की म्हणजे आम्हाला ओळख करून दे, प्रेक्षकांना ओळख करून दे. त्याच्या घरी कोण कोण असतं? अच्छा, ओके. खूप लकी आहे मी, कारण
आमचं घर, आता आमचं हा. घर हे खूप मोठं कुटुंब आहे, आम्ही एकत्र कुटुंब आहोत कोकणात अच्छा. घरी. हा. अच्छा. त्यामुळे घरी प्रथमेशचे आई बाबा, प्रथमेशचा भाऊ, सख्खा भाऊ, आणि प्रथमेशला सख्खे 5 काका आहेत. हो, खूप मोठी आणि फॅमिली खूप मोठी फॅमिली आहे. सो आमचं एकत्र जे घर मी म्हणतेय तिथे प्रथमेशचा भाऊ, काका काकू म्हणजे प्रथमेशचे आई बाबा, आणि अजून एक प्रथमेशचे काका काकू आणि त्यांची 2 मुलं, सुना, आणि असं खूप वा मोठं वा. कुटुंब आहे. आणि माझ्या पुतणी हा, असे म्हणजे मला छोटे-छोटे. पुतणी आहे ग, मला अच्छा. पुतणे आहे. अच्छा अच्छा. सो आम्ही प्रथमेश खूप वर्ष एकत्र सगळं राहिलाय, आणि आता आम्ही पण वाट बघत असतो की मला कधी तिकडे जाता येईल. हं. सो प्रथमेशची आई नीना काकू, प्रथमेशचे बाबा उमेश काका, प्रथमेशचा भाऊ प्रतीक, असं एक छान कुटुंब आहे. आणि बाकी सगळंच कुटुंब छान आहे ग. म्हणजे एकत्र कुटुंब एकत्र कुटुंब आपण म्हणतो ना की खूप मजा असते एकत्र कुटुंबामध्ये, ती मला हळूहळू आता यायला लागली, मला त्याचा अनुभव येतोय, त्यामुळे मला खरंच खूप मजा येते. काका काकू म्हणतेस मी ना? काका, कारण लहानपणापासून मी काका काकू म्हणत आले हा. त्यांना, आणि तो माझ्या आई बाबांना मावशी काका मी म्हणत आला. मावशी म्हणतो ते अगदी आम्ही लहानपणापासूनच एकमेकांना असंच हाक मारतो, म्हणजे तिला मी मावशी म्हणतो आणि तिच्या बाबांना काकाच म्हणतो. हा. असं त्यामुळे आम्ही ते तसंच ठेवलंय तसंच अजून. ठेवलंय. कारण नॅचरली तेच येत आहे अजून. माझं पण तेच झालं, हा. कारण मी आणि अंबर भेटलो ते 16व्या वर्षी वगैरे. सो त्यानंतर अचानकच 5-6 वर्षानंतर काकीची अगदी आई बी होणार, ते खोटं वाटलं मला. म्हटलं मला नॅचरली जे येईल तेच. करेक्ट करेक्ट करेक्ट. सो तसंच आहे ते सुरू, काका काकू आणि मावशी काका असंच आहे. अच्छा. Yes. आणि हिच्या घरी आता अलिबागला काका म्हणजे हिचे बाबा, हिची आई मावशी, आणि एक सॉलिड म्हणजे सिक्वेन्स आलाय आमच्या आयुष्यात, म्हणजे आमच्यापेक्षा त्यांच्या आयुष्यात, हिच्या आई बाबांच्या, की हिच्या बहिणीचं लग्न झालं आणि 15 दिवसांनी आमचं लग्न झालंय लगेच. माझ्या सख्ख्या बहिणीचं लग्न आमच्या लग्नाच्या जस्ट 15 दिवस आधी झालं. सो आमच्या घरी एका महिन्यात 2 लग्न झाले. तुम्हाला एकत्र वगैरे करायचं नव्हतं का? हा, म्हणजे जनरली असं करत नाहीत, असं असं आहे थोडंसं. तसं ना थोडंसं ते मॅनेज करायला पण मॅनेज करायला अवघड अवघड गेलं असतात. त्यांची माणसं म्हणजे मृदुलचा जो नवरा आहे विश्वजित, तर त्यांच्या तिकडची माणसं, त्यांचा तो एरिया, असं हे सगळं मॅनेज करायला खूप अवघड झालं असतं, म्हणून मग आम्ही ते अवॉइड केलं. पण दोन्ही आम्ही खूप एन्जॉय केले. हो एकदम. त्यामुळे आता ते दोघंच आहेत घरी, हिचे आई बाबा. आणि हिची बहीण तिथेच जवळ आवाज म्हणून गाव आहे अलिबाग जवळ, तिथे ती असते आणि ती येऊन जाऊन असते. त्यामुळे जरा हिला थोडासा आधार आहे की अरे आम्ही दोघी एकदम म्हणजे एका महिन्यात दोघी बाहेर पडलो असं झालं ते. त्यामुळे येस. सर मग तुम्ही कुठे राहता आता? आम्ही पुण्यात राहतो. अच्छा, ओके. सो आता तुम्ही पुण्यावरून आलाय? हो हो. ओके, थँक्यू. बरं प्रथमेश, स्पृहा येऊन गेली आपल्याकडे दिलकेकरीमध्ये. तो बघितला तिचा सासरा आहे? हो, मी सासरा आहे. म्हणजे तिचे जे, आणि मी सासू आहे. हो, तिचे जे सासरे आहेत तो माझा चुलत भाऊ आहे. तिचे जे सासरे, तो माझा चुलत भाऊ. म्हणजे वरद दादा, खरं वरद दादा हा माझा पुतण्या लागतो म्हणून त्याला दादा म्हणतो. म्हणजे मी वरद दादाला पण दादाच म्हणतो आणि त्याच्या वडिलांना पण दादाच म्हणतो, असं ते. आणि स्पृहा ताईला पण स्पृहा ताईच म्हणतो. अच्छा. पण ती तुला सासरे ब वगैरे असं काही म्हणत नाही? असं मजेत कधीतरी, असं खूप म्हणजे खूप दिवसांनी भेटलो तर काय सासरे बुवा वगैरे असं. वा, मज्जा मज्जा. सो 7 महिने होत आलेत लग्नाला. खटके उडतात का? भरपूर, एकदम भरपूर. आधी उडत होते, आजही. तरी ना म्हणजे एक प्रेमात पडणं वेगळं, एकमेकांना ओळखणं वेगळं. जेव्हा तुम्ही आपापल्या घरात राहताय, एकत्र राहायला लागल्यानंतर आणखीन आपले माझ्या कम्फर्ट झोनच बदललाय ना. आणि खूप आणखीन जे गुण असतात ते कळायला लागतात. असे काही एकमेकांना कळलेत का? नाही, तसे तर मी म्हटलं ना की खूप वर्ष ओळखतो, त्यामुळे तसं काही नव्हतं. पण जे आधी 2 वेगवेगळ्या घरात राहत होतो, तू म्हणालीस त्याप्रमाणे, ते आता एकमेकांबरोबरच राहायचंय, 24/7 एकमेकांबरोबरच राहायचंय. तर त्यामुळे त्या दृष्टीने येणाऱ्या थोड्याशा काय बारीक सारीक गोष्टी, ऍडजस्टमेंट, ह्या जरा ह्याच्यातनं कधीतरी खटके उडतात. म्हणजे कसे, सांग एक फार छोटीशी गोष्ट आहे की आम्ही
दोघंही बऱ्यापैकी आयुर्वेदिक काय म्हणूया ऋतुचर्या दिनचर्या फॉलो करतो. बर. तर त्यानुसार दुपारी पूर्ण असं झोपायचं नाहीये फ्लॅट. हा, हा, हा. तुम्ही आराम खुर्चीत कितीही वेळ झोपा हा. असं म्हणजे जनरली सांगतात. तर तसंच जमत नाही मॅडम. म्हणजे दुपारचं जेवण 90% जमवते, 10% कधीतरी होतं असं. पण खूप अप्रतिम जेवलोय तर कसं झोप आवरायची ना, म्हणजे झोपलंच पाहिजे, शास्त्र आहे ते. तर मग आम्ही म्हणजे त्याच्यातनं आमचे भरपूर खटके उडतात की अरे आपण एकमेकांच्या चांगल्यासाठीच सांगतोय ना, तर मग राग कशाला यायला पाहिजे. तर असं थोडस ही एक बेसिक गोष्ट म्हणजे. मी असं सांगू शकते की प्रथमेश खूप उत्तम स्वयंपाक करतो, म्हणजे अप्रतिम स्वयंपाक करतो तो, अप्रतिम कुक येतो. आणि तू ग मला पण आता यायला लागलंय. सांग ना. नाही पण म्हणजे सरप्राइझिंगली खूप छान, कारण ती आधी म्हणजे काहीच नाही. माझ्या आईनी थोडक्यात मला आणि ताईला असं लहानपणापासून सांगितलं की तुम्हाला भविष्यात करायचं हे, त्यामुळे तुम्ही जोपर्यंत माझ्याकडे आहात तोपर्यंत तुम्ही काही करू नका. दॅट्स क्यूट ना. हा, एकदमच. तर त्यामुळे मला खूप आवड आहे. आईला हे माहितीये की दोन्ही मुलींना अचानक जर काही करायला सांगितलं तर त्यांना करता येणार नाही असं होणार नाही, हे तिला माहितीये. त्यामुळे तिने आम्हाला रिलॅक्स ठेवलं असं. तर मला आवडतं करायला. आणि मग आता लग्नानंतर मी पोळ्या करायला लागलीये किंवा भाजी आमटी तर मला आधीपासून येत होती, पण भाकरी पण केली. येस, ते तर मोठं म्हणजे शिवधनुष्य. हा, तर मी म्हणत होते की स्वयंपाक त्याला खूप उत्तम करता येतो. आणि त्याचं असं म्हणणं आहे की आपण दोघांनी स्वयंपाक करूया. तर माझं म्हणणं असतं की ठीक आहे करूया, पण ते दोघांनी इक्वल केलं पाहिजे ना. कधी कधी असं होतं की त्याला खूप करतो तो, मग म्हणलं मला पण करायचं आहे, असं नको करू. सो हे लग्नाआधी माहित नव्हतं मला की त्याला एवढा स्वयंपाक आवडतो आणि तो मला काही करूच देणार नाही. जनरली उलट होतं पण ना की अरे नवरे मदतच नाही करत. माझ्याकडे एक्झॅक्ट उलट होतं की मला करू दे. सो ही एक गोष्ट मला काहीतरी मदत कर च्या ऐवजी आमच्याकडे आता जरा नको करू मदत, असं होतंय. सो ही एक गोष्ट आहे. आणि बाकी थोडस अजून पटपट आवरणं हे 7च महिने झाले. पण त्यांनी बदलावं असं वाटतंय, म्हणजे कुठल्याही बाबतीत हेच. बाकी आपण म्हणतो ना की एखाद्या माणसाचे 100 गुण अप्रतिम असतात, पण एखादा गुण असा असतो की जो सगळ्या उरलेल्या गुणांना कुठे कुठे थोडस काय 0.1% थोडं कमी आणतो कुठेतरी त्या एका गुणामुळे. तर ते थोडस वेळेत आवरणं. अच्छा, ते सारखं बोलतीये ती. ठीक आहे ना, काय हरकत नाही आवरलं त्याने वेळेत. नाही ग, नको बोलू असं. मलाही येत नाही रे. मला इथे पण कॉल. मी तिला काय सांगतो, हे 100% चूक आहे माझं. मी आधीच डिक्लेअर करतो की हे 100% चूक आहे की मी वेळेत आवरायलाच पाहिजे, वेळेची किंमत असली पाहिजे. अगदी अगदी नक्की मला हे मान्य आहे. पण मी तिला म्हणतो की जसं वेळेत आवरणारे आहे हे कळण्यासाठी वेळेत आवरणारे नाहीयेत ते पण असले पाहिजेत ना, तरच कळेल. नाही ग, पण तू नकोस मला तसा. हिनी चुलेका त्यांनी घरात काही करू दे, तू आणि हिच्याबद्दल काय सांगशील? ती एक गोष्ट तिने सांगितली, तिने म्हणजे आम्ही खूप ठरवतोय की आपण छान डाएट करू, हेल्दी डाएट, आणि हेल्दी होऊ, चांगले किंवा वजन कमी करू किंवा फिट होऊ. तर ती प्रचंड गोडी आहे, तिला गोड खूप आवडतं. तर ते थोडंसं कंट्रोल होत नाही. आणि मग काय होतं ना की आम्ही खूप ठरवतोय, बरं मला तिखट आवडतं त्यामुळे मला तो प्रश्न येत नाही, मी काहीतरी थोडंसं खाऊन सोडून देतो किंवा नाही नसलं तरी चालतं मला. मग आम्ही असं खूप ठरवतो की आपण आता गोड नाही खायचं. आणि एका पॉइंटला असा विषय येतो की काहीतरी एक छान अशी डिश समोर येते आणि मग तो असा केविलवाणा चेहरा डोळ्यासमोर येतो. ही करते म्हणजे अर्थात कसं दाखवणं, एक असा खूप म्हणजे एकदम इनोसंट चेहरा की आता कशी मी वंचित करू शकतो. अर्थात ते समजा चुकून रबडी आली समोर तर चेहरा असतो ना, तो मी तुला फोटो काढून पाठवेल. आणि मग काय ठीक आहे, आता असं एवढा केविलवाणा चेहरा केल्यावर मग काय ठीक आहे, आता खा. तर ते जरा कंट्रोल मध्ये यायला पाहिजे असं वाटतंय. बाकी काय
मग ठीक आहे ना, तू सुद्धा तर कधीही भेळपुरी खाऊ शकतोस. खूप माहिती मिळाली. सो व्हॉट, खाल्लं गोड तर काय हरकत आहे. नाही, प्रॉब्लेम काहीच नाहीये. तू भरल्या पोटी सुद्धा खाऊ शकतो. हिला खूपच माहिती आहे हिला. प्रॉब्लेम काहीच नाहीये, फक्त आपलं डाएट मेंटेन करून मग काही चालेल, काय प्रॉब्लेम. करेन करेन नक्की. हाऊ स्वीट, हाऊ स्वीट. घरी गेल्यावर दृष्ट काढा. सो तुम्ही तुमचं करिअर एकत्र सुरू केलं, आता खूप भन्नाट चाललंय तुमचं करिअर. तुमच्या एकमेकांच्या करिअर बद्दल तुम्हाला अगदीच सगळंच ठाऊक आहे आणि तुमच्या टॅलेंट बद्दल सुद्धा तुम्हाला एकमेकांना माहिती आहे. सो वेअर डू यू सी ईच अदर आफ्टर 10 years? खरं म्हणशील तर आत्ता चालू ऑलरेडी झालंय आणि आत्ता जे आम्ही गातोय 10 वर्षांनी, म्हणजे ह्याच्याही आधी 10 वर्ष वेगळं म्युझिक होतं किंवा लोकांची आवड वेगळी होती. म्हणजे आमचं जेव्हा शेड्यूल चालू होतं त्यावेळी. आत्ता 10 वर्षानंतर ती आवड बदललेली आम्हाला जाणवते जेव्हा आम्ही परफॉर्म करतो प्रत्यक्षात तेव्हा. आणि इथून पुढे 10 वर्षांनी ती अजून बदलणार आहे. तर मला असं वाटतं की आत्ता आम्ही म्हणजे एकतर आम्हाला शेवटपर्यंत गाणं शिकत राहायचंय, हे आमचं ठरलेलं आहे. म्हणजे ते क्लासिकल असेल किंवा सेमी क्लासिकल असेल किंवा कोणताही फॉर्मॅट असेल. आम्हाला गझल पण गायला आवडतात किंवा ऐकायला आवडतात. सो तेही आम्हाला शिकायचं, हे अगदी कन्फर्म आहे. आणि जसा जसा म्हणजे आपल्याला आवडतं ते म्युझिक आपल्याला करायचंय, स्वांत सुखाय आपण म्हणतो तसं. पण आपल्याला ते लोकांसमोर परफॉर्म करायचंय, तर त्यांना जे काय आवडतंय त्याचा पण विचार करून अभिजात संगीताला कुठेही काय म्हणूया फाटा फुटणार नाही किंवा त्याच्यामध्ये काही डिस्टर्बन्स येणार न येता ती काळानुसार आपण ते डेव्हलप केलं पाहिजे. यासाठी मला असं वाटतं की आत्ताच्या कॉन्सर्ट चालू आहेत त्या आम्ही चालू ठेवणार. पुढे आम्हाला फुल फ्लेज क्लासिकलची मैफिल करायची आहे तर आम्ही ती करू शकतो, असा पॉईंट आला पाहिजे. फुल फ्लेज लाईटची मैफिल करायची तर आम्ही ते करू शकतो. फुल फ्लेज मास ऑडियन्ससाठी आम्हाला फोक थीमची मैफिल करायची आहे तर आम्ही तो इव्हेंट आम्ही करू शकतो. असं आम्हाला हे करायचं आहे. म्हणजे थोडक्यात एक शॉप आहे, म्हणजे चांगल्या अर्थी म्हणतोय तर तुमच्या शॉपमध्ये तुम्ही जे जे काही ठेवताय, आय मीन जे लोकांना हवंय ते जर ठेवलं तर ते जास्त विकलं जाणार. बरोबर. सो आम्हाला त्या दृष्टीने खूप मेहनत घ्यायची, सगळ्या फॉर्मॅट मध्ये आम्हाला चांगलं सगळे जॉनर्स थोडे काय म्हणू आपण शिकून मग ते लोकांसमोर शिकून. कारण आपण जर लोकांकडनं एवढं प्रेम आपल्याला ऑलरेडी मिळतंय तर ते प्रेम तसंच राहिलं पाहिजे आणि लोकांना अजून अजून आपल्याकडनं वेगवेगळं काहीतरी ऐकायला आपण दिलं पाहिजे. ह्या थॉटनी जे जे काही करता येईल ते सगळं आम्हाला दोघांना करायचं थोडक्यात. नक्की. म्हणजे युट्यूब पण तेवढंच करायचंय, कारण कॉन्सर्टचा हा जो आपला हे आहे तो काय कायम तसाच राहील असं नाहीये. कधी कधी डाऊनफॉल येतो. म्हणजे ह्या सगळ्या शक्यता आपल्याला विचार करून आपल्याला ते म्हणजे काम करायचं त्याच्यामध्ये. सो पुढे युट्यूब पण आम्ही तेवढंच चालू ठेवायचा. पण युट्यूब इज अ सॉलिड प्लॅटफॉर्म. अगदी अगदी नक्की नक्की. म्हणजे हा आम्हाला एक्सपिरियन्स आलेला. अगदी अगदी खरं आहे. आम्हाला ते पण. आणि अजून एक म्हणजे आमच्या युट्यूब मधनं ना आम्ही गाणी तर गातोच किंवा म्युझिकल कंटेंट त्याच्यावरती असतो, पण आम्ही आमच्या दोघांचे फॅमिली बॅकग्राऊंड ना बऱ्यापैकी आध्यात्मिक सुद्धा आहे. त्यामुळे त्याच्यावरनं ना आम्ही कोकणातली काही वेगवेगळी देवळं आहेत जी फार लोकांना माहिती नाही आहेत, जी लोकांना कळली पाहिजेत. कारण आपणच आपली देवळं जपली पाहिजे ना. म्हणजे आपणच आपल्या महाराष्ट्राची संस्कृती किंवा या सगळ्या गोष्टी जपल्या नाहीत तर कोण जपणार आहे. सो ह्या पॉइंट ऑफ व्ह्यूने आम्ही आमच्या चॅनल्सवरनं ना देवळांच्या सिरीज सुरू केल्यात. सो भारतातली आधी सुरुवातीला महाराष्ट्रातली आणि मग नंतर भारतातली सुंदर सुंदर देवळं आम्हाला दाखवायचे. ही सुद्धा हा सुद्धा एक आमचा पॉइंट ऑफ व्ह्यू आहे. आता काय प्रॉब्लेम होतोय की मंदिरं जुनी आहेत ती खूप मोडकळी चालेस, मग ती नवीन करतात आणि मग ते नवीन स्ट्रक्चर होतं, मग ते पहिले ते निघून जातं. सो आम्हाला ते पण दाखवायचंय लोकांना, जेणेकरून सगळ्या गोष्टी आमच्या एका चॅनलवर लोकांना बघायला मिळतील आणि त्या दृष्टीने ते डेव्हलप होईल. 2 वेगळी युट्यूब चॅनल्स. 2 वेगवेगळे. काय नाव आहे त्यांची? मुग्धा वैशंपायन ऑफिशियल आणि प्रथमेश लाखाटे ऑफिशियल. लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, पण ऑलवेज पाहत रहा दिल के करीब.
सो माणूस म्हणून किंवा नवरा बायको म्हणून तुमचं ट्युनिंग भारी आहे ते आम्हाला माहितीच आहे. पण जेव्हा तुम्ही एकत्र कार्यक्रम करता तेव्हा तुमचं म्युझिकल ट्युनिंग कसं आहे? मी तुला आम्ही दोघंही म्हणालो तसं की आधी आमचं म्युझिकल ट्युनिंग झालं आणि मग बाकी सगळं झालं, त्यामुळे ते अप्रतिमच आहे टचवूड. आणि बरेचदा असं होतं की कार्यक्रम जेव्हा मी करत असतो तेव्हा गाण्यांचा साधारण क्रम, कोणती गाणी आजच्या कार्यक्रमात घ्यायची आम्ही ठरवलेलं असतं, पण त्याच्यात सुद्धा आम्ही थोडी फ्लेक्झिबिलिटी अशी ठेवली आहे की रसिकांचा अंदाज घेऊन त्यांची आवड आपल्याला साधारण एक 4-5 गाण्यांमध्ये कळतं. सो त्याच्यानंतर काहीतरी चेंजेस आपण नॅचरली केले जातात. सो जर तशी वेळ आली ना तर अनेकदा, म्हणजे आजपर्यंत भरपूर वेळ असं झालंय की ह्याच्याऐवजी आपण हे गाणं घेऊया का. सो हे मत आमचं एक आलंय की आपण एकच, मी हे गाणं घेऊया म्हणते आणि तो सुद्धा तेच गाणं घेऊया म्हणतोय. सो असं, आणि हे ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम झालंय. म्हणजे जसं जसं आम्ही एकत्र कार्यक्रम करत गेलो तसं तसं एकमेकांना म्युझिकली ओळखत गेलो, तसं तसं ते होत गेलंय. आणि ते दिवसेंदिवस अजून अजून होत आहे, त्यामुळे मजा येते खरं तर. वा वा. सो आपण एकमेकांना तुम्ही किती ओळखता याबद्दल बोलतोच आहोत, तर आपल्या प्रेक्षकांना सुद्धा बघू दे ना की खरंच तुम्ही किती ओळखता एकमेकांना. सो मी एक एक प्रश्न विचारेन आणि ज्याची उत्तरं त्यांना ऑलरेडी माहिती असणार आहे. अच्छा, ओके ओके ओके. सो तुम्ही आत्ता द्यायची आणि स्क्रीनवर ते उत्तर असणार. अरे देवा. ओके, रेडी. आवडीचा राग त्याचा? खूप आहेत, म्हणजे आमच्या दोघांनाही खूप राग आवडतात. ओके, मी त्यातला आता एक गाते. म्हणजे प्रथमेश. खरं खूप आहेत खरे, पण आता मी विचार करतो कोणता गाऊ. आवडीचं भक्तिगीत? खूप आहेत, म्हणजे सांगूच नाही शकत एक कसं सांगू असं. ऍक्च्युली त्याच्याही आवडीचं आणि माझ्याही, मला जे त्याचं आवडतं ते म्हणते. आकल्पायुष भावे दया कुळा, आकल्पायुष भावे दया कुळा, माझी आस कळा हरीच्या दासा, माझी आस कळा हरीच्या दासा, आकल्पायुष भावे दया कुळा, आकल्पायुष भावे दया कुळा. क्या बात. भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी, भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी, श्वास ध्यास रंग गंध रचना स्वर ओठी, भक्ती फूल मन झाले तुझ्या पूजेसाठी. वा वा, कमाल कमाल. एकमेकांनी गायलेलं एकमेकांचं गाणं ओरिजिनल? कंठी राहू नाम हा माझा नवस, कंठी राहू नाम हा माझा नवस, पुरवावी आस
गुरुराया पुरवावी आस गुरुराया कंठी राहो नाम हा माझा नवस कंठी राहो नाम कंठी राहो नाम. वा. गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, गुरु तोची देव ऐसा ठेवी भाव, सद्गुरु गौरव काय मानू, सद्गुरु गौरव काय मानू, गुरु तोची देव, गुरु तोची देव, गुरु तोची देव. कमाल. कमाल. हिंदी गाणं ए मेरी जोहरा जबी तो अप्रतिम गातो. सो तुझ्यासाठी. हा म्हणजे तो कार्यक्रमांमधनं गात आलाय आणि मग नंतर ते माझ्यासाठी झालं असेल. So, yes. हो गा ना. ओ ओए 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 ओए. ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. ए मेरी जोहर जबी तुझे मालूम नहीं, तू अभी तक है हंसी और मैं जवान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान, तुझ पे कुर्बान मेरी जान मेरी जान. क्या बात है. कजरा मोहब्बत वाला. क्या बात. आधी दोन्ही व्हॉइस मध्ये गाते, अप्रतिम. हो. कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले लिए मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान, दुनिया है मेरे पीछे लेकिन मैं तेरे पीछे, अपना बना ले मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान, कचरा मोहब्बत वाला अखियों में ऐसा डाला, कजरे ने ले लिए मेरी जान, हाय रे मैं तेरे कुर्बान. क्या बात आहे. कमाल कमाल. थँक्यू. आणि तुमच्या आवडीचं एक ड्युएट. मी तानपुरा लावतो सुरासाठी. चांद सुगंधा येईल रात उसासा देईल, सारी धरती तुझी रुजव्याची माती तू, खुळा भाड ढगाळ त्याला रूढींचा इटाळ, माझ्या लाख सजना ही काकणाची तोड माळ तू, खुळ काळीज हे माझ तुला दिलं मी आंदण, तुझ्या पायाव माखेन माझ्या जन्माचं गोंधळ, जीव दंगला गुंगला रंगला सा, पिरमाची आस तू, जीव लागला लाभला ध्यास यो तुझा,
गहिवरला श्वास तू. क्या बात. कमाल कमाल. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप मजा आली मला. हो मलाही खूप मजा आली. आणि हे कधीपासूनचं हो, पेंटिंग होतं म्हणजे खूपच. तुमच्या लग्न आधीपासून आपण बोलतोय. फायनली झालंय. Yes. आणि मस्त मजा मस्त आली. मजा मजा आली. गॉड ब्लेस यू. थँक्यू. आणि छान सुखाने संसार करा. अष्टपुत्र अरे बाप रे अगं नाही. सो तुम्ही सगळेजण ऑलवेज पाहत राहा दिल के करीब, अग्ग आणि आहो.